प्रति महाबळेश्वर संबोधले जाणाऱ्या आंबोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत परप्रांतीयांची बेकायदेशीर बांधलेली घरं आणि याविरुद्ध झालेली यावरची कारवाई या संदर्भात या ठिकाणी गणपत सोमा गावडे यांनी परप्रांतीयांची आंबोलीमध्ये जी कबुलातदार गावकर म्हणून संबंधित महाराष्ट्र शासनाच्या नावे जागे लागलेली आहे त्या जागांमध्ये जे परप्रांतीय गोवा पुणे कर्नाटक या ठिकाणी बेळगाव या ठिकाणी येऊन काही परप्रांतीयांना जागा धनदांडग्या लोकांनी जागा विकून त्या ठिकाणी बेकायदा बांधकाम उभे राहून बेकायदा हॉटेलं उभी राहून जी उभी राहिलेली आहेत ती सर्व हॉटेलं बेकायदेशीर हॉटेलं जमीनस्थ करावी अशी या सोमा गावडेंची मागणी आहे। त्यांच्याकडनं जाणून घ्यावे नक्की वस्तुस्थिती काय आहे ती। माझे नाव गणपत सोमा गावडे। आंबोलीमध्ये कबलातदार जमिनी वर्षम परंपरेपूर्वीपासून चालत आलेली जमीन ही महाराष्ट्र शासन झाली। महाराष्ट्र शासन झाल्यानंतर महाराष्ट्र शासन दरबारी आंबोलीतील जनता 40 वर्ष आज पाठपुरावा करत असूनसुद्धा त्याचा पाठपुरावा झालेला नाही। त्यानंतर त्याच्यावर वनीकरण लावलं गेलं। हे वनीकरण का हटवा म्हणजे ते हटवलेलं नाही। त्याच्यानंतर आता परप्रांतीय येऊन आमच्या गावामध्ये आमच्या जमिनीवर येऊन अतिक्रमण करून घरे बांधत घरे बंगले हॉटेलं बांधून ते आपलं वहिवाट दाखवत आहेत। ही वहिवाट ते आपलं दाखवत आहे। ही अतिक्रमण शासनाने काढून आमच्या भूमिपुत्राला ही जमीन मोकळी करून त्याचं वाटप करावं या जमिनीचं। आणि आमचं सैनिक प्रत्येक घरामध्ये 1-2 असे आमचे बाउंड्रीवर सैनिक आहेत। आम्ही देशाची सेवा करतोय खरं आमच्या आंबोलीची आमच्या मातेची सेवा करायला आम्हाला जमत नाही। हे परप्रांतीय येऊन आमच्यावर आक्रमण करायला लागलेत, हे घुसखोरी करायला लागलेत। हे थांबवावं आणि जे गाव गुंडगिरी करणारे लोक आहेत जे त्यांच्या हाताशी धरून आतमध्ये आलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी।